काल तुम्ही बघितलं असाल की आम्ही पोचलो आहे नॅशनल अकॅडमी ऑफ रूड सिटी बेंगलोर येथे आणि हे आहे आमचं हॉस्टेल. हॉस्टेलमध्ये गेल्या गेल्या पहिला श्रीकृष्ण भगवानांचं दर्शन घेतलं आणि मग वळालो रिसेप्शनकडे. रिसेप्शनवर पाहतो तर कोणीही नव्हतं. मग नक्की काय आहे हे बघण्यासाठी पुढे गेलो तर तिथे दिसला आम्हाला हा एक मासा. त्याने आम्हाला ह्या रोजच्या गरजेच्या वस्तू दिल्या आणि घेऊन आला लिफ्टमध्ये. हॉस्टेलमध्ये लिफ्ट बघण्याची माझी पहिलीच वेळ होती आणि सेकंड फ्लोअरला रूम असल्यामुळे वरून दिसणारा हा असा हॉस्टेलचा नजारा. आणि ही रूम आम्हाला अलॉट केली गेलेली आहे. NAR कडून खूपच छान आणि सुंदर अशी प्रशस्त रूम आम्हाला अलॉट करण्यात आलेली आहे. येथील सोयीसुविधा पूर्णपणे 5 स्टार हॉटेलला असतील अशा प्रकारच्या आहेत. आणि म्हटलं आरशात बघून घेऊया कसा दिसायला लागलो ते. यानंतर बाल्कनीतून बघितलं तर खूपच मनमोहक असा नजारा बाल्कनीतून दिसत आहे. मोरांचे आवाज आपल्या कानावरती पडत आहेत आणि या ठिकाणी बनत आहे जवळजवळ 100 फूट उंच अशी बुद्धांची मूर्ती. ही झूम करून तुम्हाला दाखवतो बघा. ही 100 फूट उंच बुद्धांची मूर्ती या ठिकाणी बनत आहे. एवढं सगळं केल्यानंतर वाटलं जरा पेटपूजा करूया आणि हा आहे आजचा नाश्ता. नाश्त्याला गेल्यानंतर बघितलं तर आज पहिला दिवस सगळा साऊथ इंडियन प्रकारचा नाश्ता होता. मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चटणी, सांबर, फ्रूट्स असे होते. हे बघा ताट आमचं नाश्त्याचं. तिथून आल्यावरती परत जरा माशाशी गप्पा गोष्टी करून बघूया म्हटलं नक्की काय काय आहे. तर ही आहे जिम हॉल. जिममध्ये अनेक उपकरणं आहेत. मोठी आणि प्रशस्त जिम अशी बांधलेली आहे. डंबेल्स वगैरे आहेत. जिम करण्यासाठी खूपच मस्त अशी ही जागा आहे. वेगवेगळ्या प्रकारचे उपकरणं, साधनं जिममध्ये आहेत. आणि मग दिसलं हे वेइंग मशीन. आलोच आहे तर म्हटलं बघूया चला वजन तरी किती झाले. मग आलो कॉमन हॉलमध्ये. कॉमन हॉलमध्ये मी यायच्या आधीच काही लोकांच्या गप्पा गोष्टी रंगल्या होत्या. अजून तर आम्ही 4-5 जणच आलेलो होतो. पूर्ण इंडियामधून वेगवेगळ्या राज्यातून या ठिकाणी लोक येणार होते. कॉमन हॉलमध्ये चेस, कॅरम, लायब्ररी, वेगवेगळी विविध प्रकारची पुस्तके अशा सर्व सोयींनी युक्त कॉमन हॉल होता. यामध्ये खेळाचं साहित्य होतं. तर गप्पा मारण्यासाठी एकदम शांत आणि निवांत अशी जागा होती. मग काय आम्ही बसलो गप्पा मारत. यानंतर पुन्हा एकदा किचनकडे पावले वळू लागली. दिवसभर बोलून संध्याकाळ कधी झाली हे कळलंच नाही. मग आलो परत किचनमध्ये. किचन पण यांचं खूप मोठं आणि प्रशस्त असं आहे. हा आजचा आमचा डिनर आणि डिनर करून आजचा दिवस संपला. थँक्यू सो मच. धन्यवाद.